नांदगाव खंडेश्वर येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये एका व्यक्तीने अतिक्रमण करीत ये-जा करणारा रस्ता अडकून ठेवल्यामुळे त्रास होत आहे, अशी तक्रार तुकाराम गावंडे यांनी नगरपंचायतमध्ये केली। त्यांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी त्यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे। नांदगाव खंडेश्वर येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये सीताराम तुकाराम गावंडे हे अनेक वर्षापासून राहत आहे। मुख्य रस्त्यापासून थोडे आतमध्ये त्यांचे घर आहे। त्यांच्या घराजवळ जाण्या येण्याकरिता 4 फुटाचा रस्ता असून बाजूला डॉक्टर सोयब खान यांच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे। मात्र बांधकाम करीत असताना इमारतीची संरक्षण भिंत ये-जा करणाऱ्या सरकारी जागेत निर्माण करून त्यांनी अतिक्रमण केला आहे। रस्त्यालगत असलेल्या सरकारी नाल्यावरील पुलाचा काहीसा हिस्सा तोडून त्यांनी येण्या-जाण्याकरिता रस्ता दिला आहे। मात्र हा अन्याय होत असल्याने रहिवासी सीताराम तुकाराम गावंडे यांनी नगरपंचायतला याबाबत लेखी तक्रार दिली आहे। मी नारायण सीताराम गावंडे, नांदगाव खंडेश्वर वार्ड नंबर 17 इथून रहिवासी आहे। माझा रस्ता 24 ते 25 वर्षापूर्वी हा रस्ता आहे। इथून यांनी इथे कारवाई केली, काम केले अतिक्रममध्ये। हा जो रस्त्याचे पोल वगैरे हे जे अतिक्रममध्ये लावलेले आहे आणि मला रस्ता रोडू याच्यावरून दिलेला आहे सरकारी पुलावरून। माझं म्हणणं असंच आहे की हा पूल 20-25 वर्षापूर्वीचा असल्यामुळे तो माझा रस्ता कुठे गेला कुठे ह्या सांगते। आमचं म्हणणं एवढं आहे की आम्हाला रस्ता देण्यात यावा, नाही तर आम्ही नगरपंचायतला नोटीस दिलेली आहे। त्याच्यानुसार आम्ही उपोषण वगैरे मांडू। 7 दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही काही ना काही उपोषण काहीतरी करू। या प्रकरणाची चौकशी करून मला त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणावर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।